हाय हॅलो नमस्कार. आम्ही परत आज फिरायला चाललो आहोत. तर माहेरी आल्यानंतर हे सर्व काही चालणारच. तर असो, एरवी तर आराम असतोच, अशा वेळी थोडंसं फिरणं बिरणं मज्जा करणं मस्त आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत या मंदिरामध्ये. तर हे मंदिर आळंदीच्या अगदी जवळ आहे. काही दिवसांपूर्वी झालं आहे, पण कोणाला माहीतच नव्हतं की हे मंदिर आहे, कारण दुरूनच पाहत होते सर्व येता जाता. पण एके दिवशी काही दिवसांपूर्वी घरचे इकडे आले होते भैया आणि सुमनची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी. तर बंटीला आता माहिती आहे टुरिस्ट प्लेस, तर त्याला पण कळलं कोणाकडून तरी हे मंदिर आहे आणि तो आला. त्याच्यानंतर मग घरच्यांना घेऊन गेला होता इकडे. तर मंदिर एवढं सुंदर आहे, खरं सांगते तुम्हाला. म्हणजे आपल्या पुण्यामध्ये एवढ्या जवळ हा परिसर आहे, धरतीवरती स्वर्ग म्हणतात ना, तसं हे मंदिर आहे अगदी. आणि खरंच ह्या मंदिराला पाहून मन अगदी प्रसन्न झालं, खूप छान वाटलं. तर मंदिर आहे श्री संत गजानन महाराज यांचा मठ आहे हा. जर तुम्ही शेवगावला कधी गेला असताल, तिथे पाहिलं असेल, तर तिथे देखील असाच एरिया होता, असाच परिसर होता. तो सध्या बंद आहे काही कारणांमुळे, पण तिथं मी ऐकूनच होते की तिथे देखील परिसर होता असा खूप छान स्वच्छ. तिथे राहण्याची व्यवस्था होती, कमी प्राईजमध्ये तुम्ही राहू शकत होता तिथे. त्याच पद्धतीने इथे देखील तशीच व्यवस्था आहे. तुम्हाला एका रात्रीसाठी देखील इथे थांबायचं असेल तर तुम्ही खूप कमी प्राईजमध्ये किंवा कमी खर्चामध्ये इथे थांबू शकता, राहू शकता. इथे महाप्रसाद देखील असतो आणि खूप छान परिसर आहे. खरंच एकदा नक्की व्हिजिट करा इथे. जर तुम्हाला फॅमिलीसोबत यायचं असेल तर फॅमिलीसोबत या, किंवा एकट्यालाच यायचं असेल, मन उदास असेल, तर खरं अशा ठिकाणी येऊन बसा तुम्ही. तुम्हाला खूप छान वाटेल. अगदी तुम्ही देवाच्या अगदी जवळ आहात, किंवा तुम्ही देवांसमवेत बसून तुमचं जे दुःख आहे ते व्यक्त करताय, अशी तुम्हाला इथे आल्यानंतर फिलिंग येईल असं मला वाटतं. खूप छान परिसर होता. आम्हाला थांबायला काही वेळ भेटला नाही. ऑलरेडी आम्हाला निघायला उशीर झाला घरून, आणि इथे आल्यानंतर देखील मंदिर बंद होण्याचा टाईम झाला होता. अच्छा, इथल्या मंदिराचा टायमिंग देखील आहे, तर संध्याकाळी 9:30पर्यंत असतं. सकाळचा टायमिंग मला वाटतं 9च्या नंतरच काहीतरी असेल इथे, कारण संध्याकाळचा मला माहिती होता, कारण बंद होण्याचा टाईम झाला होता आम्ही गेलो त्यावेळी. तर इथे दर्शन वगैरे केलं, थोड्या वेळ बसलो आणि त्यानंतर मग आम्ही लगेच निघालो. खूप छान परिसर आहे, एकदा नक्की भेट द्या. तर नंतर आम्ही आलो इकडे अजमेरामध्ये. तर प्रत्येक वेळी मी आल्यानंतर मला हे दोघेजण घेऊन जातातच चायनीज खाण्यासाठी, कारण ना लातूरला जे काही भेटत नाही ते मला ते तिकडे गेल्यानंतर खाऊ घालतात. तरी यावेळी वडापाव राहिला. पुण्याचा वडापाव म्हणजे आहा. पण यावेळी राहूनच गेलं, कारण मी 2च दिवस होते पुण्यामध्ये, आणि त्यातली त्यात फिरणं आणि हे सर्व आयटम्स, त्यातही आम्ही 2 दिवस बाहेरच जेवण केले. घरी खाण्यातच आलं नाही आमच्या काही. तर इथं मस्त असं सर्वजण जेवत होते. आणि भैया बंटी दोघांनाही माहिती आहे की मला हे सर्व काही आवडतं, म्हणून ते घरी अक्काला काही करूनच देत नाही. दरवेळी आल्यानंतर अजमेरामध्ये आम्ही एक चक्कर असतेच, म्हणजे इथे जवळ अजमेरा म्हणून एक एरिया आहे, तर तिथं आम्ही जातो. तिथे चिकन 65 म्हणा, नॉनव्हेज, मंचुरियन, मंचाव वगैरे मस्त भेटतं. खूप छान आहे, मला खूप आवडतं. आणि तिथे भरपूर दुकानं आहेत, प्रत्येक दुकानाची चव वेगवेगळी आहे. तर प्रत्येक वेळी गेल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी हे आमचं खाणं चालूच असतं. पण खरंच म्हणजे जे काही मला इकडे भेटत नाही ना, ते सर्व काही तिकडं खाऊ घालतात, मला खूप जीव लावतात खरंच. आणि ते मस्त असं खाल्ल्यानंतर आम्ही त्याच्यानंतर घरी जायचं होतं आम्हाला, पण त्यानंतर बंटी घेऊन गेला सोडा पिण्यासाठी. तर इथे अजमेरामध्ये जवळच एक शॉप आहे, सोडा शॉप. तिथे देखील खूपच गर्दी असते, खूप म्हणजे विचारायचीच सोय नाही. तर हा ट्रिपल राईस आहे, हा देखील खूप छान लागतो. माझा म्हणजे फेवरेट आहे, त्याला स्मोकी फ्लेवर असतो, मस्त लागतो तो. तर खाऊन झाल्यानंतर इथे बघा आम्ही या सोडा शॉपमध्ये आलो आहोत. तर ग्रॅव्हिटी सोडा शॉप असं या शॉपचं नाव आहे, आणि आम्ही देखील ग्रॅव्हिटी सोडा हाच फ्लेवर घेतला होता इथे. म्हणजे तो रेग्युलर आहे, तोच सर्वजण पितात. आणि इथे जी काही गर्दी दिसते आहे ना, ती त्याच्यासाठीच आहे. मला वाटतं रात्री 11:30 झाले असतील जवळजवळ. तर या पद्धतीने हा सोडा होता, पाहू शकता तुम्ही. आणि याच्यामध्ये 3-4 कलर असतात, म्हणजे
वेगवेगळ्या कलरचे देखील आहेत इथे. आणि मग जेवण पण खूप झालं होतं, त्यामुळं बंटी म्हटला की चला सर्वच सोडा पिऊन येऊ. आणि दरवेळी तो इथे देखील घेऊन येतो मला सोडा पिण्यासाठी. मला काही फार आवडत नाही म्हणजे थंड वगैरे काही आवडत नाही मला पिण्यासाठी, पण तो घेऊन येतो. आणि प्रिशा बघा, तिला म्हणजे या सर्व गोष्टी खूप आवडतात, थंड वगैरे, आईस्क्रीम, सर्व अशा ज्या आहेत ना गोष्टी, खाणंवरचं स्नॅक्स वगैरे हे ते तिला खूप आवडतं. तर मस्त इथे सोडा वगैरे सर्वांनी पिला, आनंद घेतला सोड्याचा सर्वांनी. माहेरी आल्यावर हीच मज्जा असते, म्हणजे खरंच आपल्या मनासारखं राहता येतं, वागता येतं. आणि काय आपल्या आवडीनिवडी आहेत ते सर्व आपल्या आईला किंवा भावंडांना माहिती असतात, तर ते पूर्ण करतात. कमी आहे फक्त सोनी असते तर आणखीन धमाल मज्जा मस्ती खूप केली असते आम्ही, कारण ती होती त्यावेळी परिस्थिती नव्हती. आता सर्व काही आहे पण हे सर्व एन्जॉय करायला ती नाही, या गोष्टीचं वाईटच वाटतं. पण असो, सर्व गोष्टी आपल्याच हातात नसतात. त्यानंतर मग आम्ही गेलो घरी. तिथून घरी गेल्यानंतर भैया म्हटला की उद्या त्याला ड्युटीला जायचं आहे सकाळी लवकरच, आणि मला निघायचं होतं सकाळी लवकरच, कारण बंटी आम्हाला सोडणार आहे लातूरला, कारण पूजा पण जाणार आहे तिच्या माहेरी. तर ही पूजा आणि हा पूजाचा भाऊ तिथेच असतो पुण्यामध्ये, तर तो पण आला होता भाऊबीजेसाठी. तर इथे आता आमचं भाऊबीज सेलिब्रेशन चालू आहे. तर आहे असं, घरी गेलो आम्ही 11:30पर्यंत. त्याच्यानंतर आम्ही तयार झालो, आणि ज्यावेळी तयार आम्ही होत होतो त्याच वेळी नेमकी लाईट गेली. बरं चला म्हटलं असू दे, काही हरकत नाही, आपण तयार होईपर्यंत लाईट देखील येईल. पण आम्ही तयार झालो आणि खूप वेळ वाट देखील पाहिली, पण लाईट काही आलीच नाही. मग शेवटी नाईलाजाने आम्हाला इथे भाऊबीज सेलिब्रेट करावी लागली, कारण ना उद्या योगेश देखील जाणार होता, म्हणजे पूजाचा भाऊ देखील जाणार होता, आणि भैया पण ड्युटीला जाणार होता. त्यामुळे आम्हाला असं या पद्धतीने अंधारातच सेलिब्रेशन करावं लागलं. आणि प्रिशा बघा, बाहेरून आल्यानंतर तिने कपडे काढले आणि अशीच होती उघडी, कारण लाईट गेली होती, गरमही होत होतं, तिला गरमी अजिबात सहन होत नाही, त्यामुळे ती उघडीच होती. आणि तिला साईडला बसवलं तरी ती मध्ये मध्ये येतच होती, कारण तिला साखर खायची होती. तर वाटलं नव्हतं कधीतरी अशी पण भाऊबीज आम्हाला सेलिब्रेट करावी लागेल, म्हणजे रात्री 12 वाजता, आणि तेही अंधारामध्ये भाऊबीज सेलिब्रेशन. खरं तर भैया थांबला असताना हे सकाळी होऊ शकत होतं, पण तो म्हटला की मला सकाळी लवकर जायचं ड्युटीला आणि मलाही निघायचं होतं, त्यामुळं रात्री पण आमची भेट झाली नसती. तर त्यामुळं म्हटलं चला आत्ता करून घेऊया. मग हे आम्ही सर्व रात्रीच उरकून घेतलेलं आहे. तर आता हे केलं कसं, तर घरात ना प्रत्येकाचा एक एक मोबाईल आहे. तर आठ मोबाईल होते घरामध्ये, 8 ते 10 असतील, आणि सर्वांच्या मोबाईलची टॉर्च ऑन केली होती. आणि बंटीच्या मोबाईलने फोटो चालू होते आणि माझ्या मोबाईलमध्ये शूटिंग चालू होती. या पद्धतीने आम्ही हे सेलिब्रेशन केलं आहे, कारण इथे इमर्जन्सी लाईट देखील नाही. शक्यतो पुण्यामध्ये लाईट कधीच जात नाही, कधीच नाही, आणि हे खरंच यावेळी झालं आहे. आणि तेही आमचं सेलिब्रेशन चालू असताना झालं होतं. म्हणजे खरं तर राग खूप आला होता, पण काहीही पर्याय नव्हता. ॲक्च्युली मी भाऊबीजेच्या दिवशी पुण्यातच त्याच दिवशी गेले, पण आमचा फिरण्यामध्येच दिवस गेला, त्यामुळं आमचं सेलिब्रेशन राहून गेलं. दुसरा दिवस पण फिरण्यामध्येच गेला, त्यामुळे तेही राहून गेलं. आणि मग हे त्या दिवशी रात्रीच आम्ही हे असं सेलिब्रेशन केलेलं आहे. तर असो, काही गोष्टी अशाही असतात ना, त्या म्हणजे आठवणीतच राहतात आपल्या. तर या पद्धतीने ही भाऊबीज खरंच लक्षात राहील आमच्या, खरंच. आणि जसंच आमचं सेलिब्रेशन झालं, अंधारातच रील्स शूट केली मी, रील 1-2 शूट केल्या, अंधारामध्येच झाल्या त्या देखील. आणि जसंच आम्ही तिघीजणी साड्या चेंज करण्यासाठी गेलो त्यावेळी लाईट आली. म्हणजे बघा असं असतं, म्हणजे आपण खरंच ना असं म्हणजे हटकुऱ्याने केल्यासारखं केलं, लाईटने एकदम मुद्दाम केल्यासारखं केलं होतं इथे. तर असू देत, काही हरकत नाही, झालं आमचं सेलिब्रेशन इथे झालं. तर या दोन्ही माम्या दरवेळी मुलांना राखी बांधतात, करदुडा देतात. मुलांना बहीण नाही, त्यामुळे हे सर्व दोघे करतात. आणि फौजींना देखील या राखी बांधतात, करदुडा देतात. फौजींना बहीण नाही, त्यामुळं या दोघी करत असतात. तर या पद्धतीने आमचं सेलिब्रेशन झालं आहे इथे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ते बघा प्रिशा
आता सर्व म्हणतील की या पोरीला उघडं का ठेवलेलं आहे असं, तर ही पोरगी काही कपडे घालतच नव्हती कारण तिला गरम खूप होत होतं त्यामुळे, आणि ती डायपरवरतीच आहे फक्त, कारण बाहेरून आलो आम्ही आणि तिने ते कपडे काढलेच होते, नेमके तिला दुसरे कपडे घालायचे होते पण लाईट गेली आणि त्यामुळे ते राहून गेलं तसंच. तर बंटीने मस्त अशी सुमनला साडी वगैरे आणली होती आणि या पद्धतीने आमची सर्व काही भाऊबीज जी आहे ती सेलिब्रेट झालेली आहे. खरं तर आई म्हणत होती मला थांब, पण मला थांबता आलं नाही कारण आरोचे एक्झाम वगैरे असतात त्यामुळे मी काही थांबले नाही तिकडे आणि त्याच्यामुळं मला निघायचंच होतं. त्यामुळे आता म्हटलं चला आता परिस्थिती काही असो भाऊबीज करूनच घ्यावी लागणार आहे. तर दुसऱ्या दिवशी मला आता निघायचं आहे त्याच्यामुळे बघू तुमच्याशी जर व्हिडिओ शूट करण्यात आला तर करेल आणि आमच्या सर्वांच्या ज्या साड्या आहेत त्याही मी तुमच्याशी शेअर करेलच. माझ्या तर नंतर दाखवता येतील पण या सर्वांच्या साड्या तुमच्याशी शेअर करता यायच्या नाही. जर सकाळी वेळ भेटला ना मला तर नक्की तुमच्याशी ती मी शेअर करेन. साड्या मस्त भेटल्या. खरं तुम्ही पुण्याजवळ असाल आणि तुम्हाला जर फुरसुंगी माहिती असेल ना तर तिकडे जाऊन तुम्ही साड्या वगैरे जास्त प्रमाणात तुम्हाला ज्यावेळी घ्यायच्या असतील ना त्यावेळी तिकडे जा, तुम्ही तिकडेच खरेदी करा. साड्यांचे रेटही छान आहेत, क्वालिटी मस्त आहे. पिंपरीमध्ये खूप महाग साड्या भेटतात, माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि त्यामुळे यावेळी मी तिकडे साडी घेतलीच नाही कारण आपल्याला क्वालिटी पाहिजे तशी भेटतही नाही आणि महाग खूप आहे पिंपरीमध्ये. जर तुम्हाला भरपूर प्रमाणात साड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही तिकडेच जा त्या मार्केटला फुरसुंगीला आणि तिथे तुम्ही मस्त अशा साड्या घेऊ शकता. नवीन नवीन पॅटर्न असतात, नवीन व्हरायटी असते आणि रेटही आपल्या मनासारखे असतात. टाईम पाहू शकता तुम्ही, रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आता तुम्हाला दाखवते मी या पद्धतीने आमचे व्हिडिओ शूट झालेले आहेत. हे बघा असे मोबाईल पकडून तर इकडून असे. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, टेक केअर अँड बाय.